बडोदा गुजरात प्रतिनिधी अखिल महाराष्ट्र युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गुजरात राज्यातील समाज कल्याण केंद्र रेल्वे कॉलनी बडोदा येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला। थोर समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व नामजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। गुजरात राज्यात वास्तव्यास असलेल्या मराठा बांधवांनी एकत्र येत अनाठायी खर्चाला फाटा देऊन सामुदायिक विवाह सोहळा ही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची संकल्पना राबवली आहे आणि या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून विवाहानंतर संसार उपयोगी साहित्य आणि आवश्यक मदत देण्यात आलेली आहे। भविष्यातही अशा सामुदायिक विवाह सोहळ्यांना सहकार्य सुरूच राहील असे नानजीबाई ठक्कर यांनी यावेळी स्पष्ट केले। या सोहळ्याला नामवंत उद्योजक बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संस्थेचे मार्गदर्शक विजय जाधव, उपाध्यक्ष विजय उतेकर, कार्याध्यक्ष नारायण साळुंके, सचिव जयवंत राजाणे यांच्यासह चंद्रकांत पाटील, संतोष सालेकर, शिवाजी तांडलेकर, नितीन केसरकर, भावेश जाधव, सुशांत पाटी, दीपक शेलार, सुधीर बांदल, निलेश खेडेकर, रामचंद्र उतेकर, दीपक भोसले, दिलीप जाधव, राजेश मांढरे, सतीश सुंबे, शशिकांत सालेकर, मनोहर कुलालकर, कमलेश नेले, संदीप उतेकर, दिनेश विधाते, भरत सालेकर, तुकाराम अहिरे, राजू राखाडे, महिपत पवार, मयूर सुंबे, नारायण शिंदे, विनायक सावंत, दिलीप शिंदे, अशोक शेलार, कमलेश निले, राजू पवार, परशुराम चव्हाण, निलेश सकपाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। मी बाळासाहेब गायकवाड, राहायला ठाण्याला आहे, बेसिकली नागपूरचा आहे। मी चांगला कार्यक्रम आहे, अखिल महाराष्ट्र मंडळाने आयोजन केलेलं आहे। पहिल्यांदा विजय जाधव साहेबांचा माझा परिचय चांगला झालेला आहे आणि त्या माध्यमातून जे जे करता आलं ते आम्ही केलं। सेटला आणलं, सेट आले म्हणजे सर्व काही झालं आणि बाकीचं कष्ट यांच्या टीमचं आहे। आम्हाला जे करता आलं ते आम्ही केलं, तो काही विषय नाही आणि याच्यापुढे पण आम्ही करत राहू 100%। त्याच्यामुळे सर्वांनी याच्याप्रमाणे मदत करावी, ज्याला त्याला हात देता आला हात द्यावा। आम्ही पूर्ण देशामध्ये काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जगामध्ये पण काम करतो आहे। सरकारकडनं काही मदत लागली, गुजरात गव्हर्नमेंट आहे, देशाचं केंद्रस्थानी असलेले केंद्रीय गव्हर्नमेंट आहे, सर्व काही त्याच्याकडनं पण आम्ही मदती आणतो। वेळ असला तर सर्व काही करतो आणि छान आयोजन केलं आहे तुमच्या अखिल महाराष्ट्र मंडळाने। विजय जाधव त्यांचे प्रमुख आहे, बाकीचे लोक आहेत, सालेकर वगैरे पण आहेत। याच्यानंतर जो काही नियोजन आहे त्याप्रमाणे ते करतो। धन्यवाद। हा जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता त्याचे कित्येक व्हिडिओ बॅनरिंग आपण पोस्ट केले होते आणि त्या गोष्टीला पाहिलं दादानी आणि एक मराठी माणूस बनून हे मुंबईला आहेत आणि त्यांना अभिमान होता आणि तिथून मला कॉल केला, विजय भाऊ कसं तुमचं आयोजन आहे? म्हणजे ह्या प्रकारचं आहे आणि हे आयोजन आम्ही फर्स्ट टाइम आला विनामूल्य करतोय। तर ह्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मग संपर्क नानजी शेटचा आमचा करून दिला। त्यावेळेस मी ठाण्याला गेलो होतो आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि शेटची जेवढी प्रशंसा करू माझ्या मते तर खूप कमीच आहे, कारण की त्यांचं खूप मोठं योगदान, त्यांची खूप मोठी चांगली सेवा मुंबई म्हणा, महाराष्ट्र म्हणा, पुणे म्हणा, गुजरात म्हणा, निःशुल्क सेवा त्यांची सेटची चाललेली आहे। तर मी जरा आज संघटनेवरती मी एक शॉल देऊन सेटचा सन्मान करेल। एक जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे सेटचा। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। अखिल मराठा, बरोबर ना? महाराष्ट्र, वाह वाह वाह, क्या नाम है। महाराष्ट्र और गुजरात दोनों ध्यान रखो, दोनों सगी बहन है, उसमें कुछ फर्क नहीं है। और आज हम प्रयागराज से आया हूँ, उधर हमारा भंडारा होता है, दरवर्षी भंडारा होता आपला सर्व कुंभ मेळ्याला। पुढचे 2027ला नाशिकला आहे, तुम्हाला भरपूर बाजूला आहे। तिथे राहण्याची सोय आणि जेवणची सोय कायम 1 महिना 1.25 महिना कोणी पण या, खाली सांगा की आम्ही इथून आलो वडोदरावरून, मग सबला जेवण राहणं सर्व फ्री, कुठला चार्ज नाही आहे आणि सर्व कुंभमेळ्यामध्ये। तर आज भरपूर चांगला पवित्र, असं तर रोज पवित्र दिवस आहे, मी तो सांगतो। कारण 365 दिवस दिवाळी आहे, म्हणजे असं कधी समजू नका का दिवाळी आली, रोज दिवाळी येते। चांगले कर्म करा, हे कर्म आहे, चांगले कर्म आहे। अखेर लग्न आहे ना,
कोई बात नाही, 6-7 आपली भावना 11 लग्नाची होती, पण 6-7 जेवढे झाले तेवढे, 2 झाले तरी हरकत नाही, प्रयत्न करत राहायचा. कारण यामध्ये लाखो रुपयाचा फायदा होतो समाजाचा. समाज म्हणजे देव, दुसरं देव मंदिरात कुठे नाही. माझी 80,000 मंदिर आहे. एक मंदिर 700 कोटीचं आहे. 700 कोटी, विचार करा तुम्ही. 10 वर्षापासून काम चाललं, आता वरती सोन्याचा कळस देणार आहे. त्याचप्रमाणे एक आनंदीला पुण्याच्या बाजूला, परवा मी 4 दिवसपूर्वी पुन्हा भागवत सप्ताह करून आलो. तिथे 231 फुटाचं मंदिर आहे. ज्ञानेश्वरचं, संत ज्ञानेश्वर, 16 वर्षाचा विद्यार्थी, 21 वर्षाची जीवन समाधी घेतली, संजीवन समाधी, 231 फुटाचा. तर सांगायचा उद्देश, माणसामध्ये देव होता येतो, पण कर्म केले पाहिजे. हे तुमचे कर्म आहे. आणि कर्मामुळे मी प्लेनमध्ये उतरलो, सरळ गाडी पकडली. प्लेन 4 दुसरा होता नाही सिस्टमॅटिक, म्हणून सरळ गाडी पकडली. 4-5 वाजता इथे आलो. तर तुमच्या सर्वांचे दर्शन झाले. मला महाराष्ट्रामध्ये गुजराती, मराठी, रमाल आमचं काहीच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही गाव दिसणार नाही जय भगवानचा बोर्ड शिवाय. खास ध्यान ठेवा. जायला तेव्हा महाराष्ट्रात जावा, मग कोकणला जावा, नागपूरला जावा, कुठल्याही प्रदेशाला जावा. कारण जय भगवानाचे मंदिर हजारो नाही लाखो आहे. आपले 80,000 मंदिर स्वतःचे आहे. हाय देवाचे पण नाव माझे आहे. तर सांगायचा उद्देश, एक मंदिरापासून एक मोठा मंदिर आहे. 6 मुली आपले त्यांच्या घरी लग्न करून जाणार. त्याचे एवढे मोठे समाजाला आशीर्वाद मिळेल. विजयबाईला तर मिळेल, कमिटीला तर मिळेल, पण तुम्हाला सर्वांना मिळेल. कारण एक लग्न असतो तो माणूस 50, 100, 200 लोक असते. आता हजारो लोक इथे हजर झाले आहे आशीर्वाद देण्यासाठी. माणसामध्ये देव आहे, म्हणून खास ध्यान ठेवा. मला 2च गोष्ट करायची आहे. लग्नामध्ये तर चांगली गोष्ट आहे, त्याला आशीर्वाद पण मिळणार आहे 100%. समाजाचं लग्न म्हणजे भगवानाचं लग्न, भगवानाच्या घरी लग्न आहे. हे भगवान लग्न करून देत आहे, कोण करून देत नाही आहे. समाज म्हणजे भगवान. त्याचप्रमाणे आता परिस्थिती अशी आहे की मुलाला भरपूर शिक्षण द्या. माझ्याकडे 1,65,000 मुलं आहेत, त्याच्यामध्ये 90,000 मुली आहेत. 1,65,000, विचार करा तुम्ही. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आता पहिला जमाना वेगळा होता, नाही शिकलो तर चालतो. आता शिक्षण घेणं जरुरी आहे. मुलाला भरपूर शिक्षण द्या, तुम्ही शक्य असेल तेवढी भक्ती करा. त्याचप्रमाणे घर मंदिर सारखा ठेवा, आणि घराची स्त्री लक्ष्मी त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून बघा असे कार्यक्रम मिळते की नाही, मला काहीतरी करून दाखवायचे. आणि समाज करते म्हणजे समाज देव करते. देवाचा आशीर्वाद हे मुलांना मिळणार आहे कायम. पण मुलांनी पण ध्यान ठेवायची, कुठला वसन नसला पाहिजे घरात. निर्वसनी घर म्हणजे मंदिर. मंदिरात जायची गरज नाही. काय मंदिरवाला आपल्या घरी येतो. मी 3:30 वाजता उठतो आणि 9:30 वाजता झोपून जातो. आणि मला देव विचारतो, तुला काय पाहिजे? मी बोला नाही, मला 0मध्ये हिरो बनवला तुम्ही. आता कशाला पाहिजे? ज्याला पाहिजे त्याला द्या, मला नाही पाहिजे. 50 वर्षापासून सांगतो. आणि एक दिवस घरी नसतो. माझे वय 85. विचार करा तुम्ही. 85 म्हणजे काय लहान बस. इथे भरपूर कमी लोक असं 85 वरचे. तर सांगायचे उद्देश, सुधीरभाई रोज फोन करायचे, बाबा जाने का, बाबा जाने, मैं बोला मैं कुंभ मेला में जाऊँगा, कोई चिंता नहीं, और एक दफा और कुंभ मेला जाऊँगा, क्योंकि 15 तारीख पण कुंभ मेला चालणार आहे. म्हणून परत जायला आता माघ महिन्याचा कुंभ मेळा आहे. पण आता 2027ला 12 वर्षाचा कुंभ मेळा येणार आहे नाशिकला. तिथे तुम्ही सर्व या. त्याचप्रमाणे घराला मंदिर बनवा, आणि घराची स्त्री लक्ष्मी त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे, त्याला दुखवू नका. त्याला दुखला तर मग देवाला दुखवला समजायचा. परत आपण सर्व मोठी संख्येने एवढ्या 4 कार्यक्रम आयोजन केला आहे. दरवर्षी करा. मी दरवर्षी येतो, मी खात्री देतो तुम्हाला. आणि दरवर्षी जे पाहिजे असं माझ्याकडे मागा, मी देणार पण. कारण मला माहीतच नव्हती की इथे समूह लग्न आहे. आमच्या इथे संस्था पण आहे, बाजूवाला कन्या छात्रालय आहे. वडोदरामध्ये भरपूर जगावर संस्था आपली. पण मी कोणाला सांगितलं नाही की मी येणार आहे, नाही तर आमचेच 50-100 लोक जमा झाले असते. पण काय गरज नाही, मी सांगत पण नाही. कारण तो बोलतो माझी घरी चला, तो बोलतो माझी घरी चला. आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही. हे देवाचं घर आहे, ते देवाच्या घर आलो आहे. आपण सर्वांना धन्यवाद. वरवधूला पण धन्यवाद. देवाची कायम कृपा राहावे. पण एक ध्यान ठेवायची, निर्वसनी व्हा. त्याचप्रमाणे मुलं झाले तर त्याला भरपूर शिक्षण द्या. शिक्षण मोठा, सरस्वती मोठी बहीण, लक्ष्मी लहान आहे. आपण सर्वांना धन्यवाद देतो. विजयबाईला ते स्वतः आले होते माझी ऑफिसमध्ये, बघून गेले. रोज लाईन लागते ऑफिसमध्ये. आपल्याला द्यायला येत नाही, ते घ्यायला येत नाही. द्यायला येतो, आपल्याला देतो, ते वरती जमा होतो. खाली मला आता काय गरज नाही आहे, वरती पाहिजे. आणि वरतीच्या हाती मी येतो, फिरतो, पण वरतीसाठी गिराक्स होतो. तुमच्याकडे पण कुठला मंदिराचं काम असलं तर माझ्याकडे पाठवा. शाळेचं काम बसलं तर पाठवा. कुठलाही काम असला पाठवा. ऑपरेशन करायचं तर बायपासची एंजिओग्राफी 1000 बेडची हॉस्पिटल आहे. अख्खा दिवस फुकट असतो. 1000 लोक आहेत रोज. एक पैसा चालत नाही कुठल्याही गोष्टीचा. तर सांगायचं सर्व मध्ये देव आहे.
तुमच्यामध्ये देव आहे म्हणून मी इथे आलो आहे. तुमच्या सर्वांचे दर्शन झाले. विजयबाईजी आपली कमिटीवाल्यांना पण धन्यवाद देतो आणि माझ्याबरोबर सुधीर भाऊ आले त्याला पण धन्यवाद देतो. दुसरे राजेंद्र पुराणिकजी आले, त्यांना राजेंद्र पांडेजी आले, त्यांना पण धन्यवाद देतो. आपण सर्वांना वंदन करतो आणि माझे शब्दाला विराम देतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.